मित्रांनो, XV700मध्ये जेव्हा आपली इन्फोटेनमेंट सिस्टम ही काही इंटरवलपर्यंत आयडल असते, तेव्हा असा हा स्क्रीनसेवर बाय डिफॉल्ट येतो. तर हा स्क्रीनसेवर आपल्याला चेंज करायचा असेल, तो कसा करायचा ते आज आपण बघूया. तर त्यासाठी आपल्याला ज्या पेन ड्राईव्हमध्ये फोटोज असतील, तो पेन ड्राईव्ह USB पोर्टमध्ये इन्सर्ट करायचा आहे. आणि तो इन्सर्ट झाल्यानंतर पुन्हा परत आपण होम स्क्रीनवरती यायचं. आणि होम स्क्रीनवर आल्यानंतर तुम्ही अप स्क्रोल करा. अप स्क्रोल केल्यानंतर हे बघा, अप स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला माय ड्राईव्ह मॅनेजरमध्ये यायचं आहे आणि तिकडून तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचे आहेत. तिथून तुम्हाला PNG फाईल ही सिलेक्ट करायची आहे. तर याच्यामध्ये मी आता PNG फाईल चेक करतो कुठची आहे का. तर हां, ही एक PNG फाईल आहे. ह्याला मी सिलेक्ट केलं आणि ह्या बटनला क्लिक केलं तर ही आता माझी फाईल कॉपी झाली आहे आपल्या ड्राईव्हमध्ये. आता पुन्हा परत मी अपस्क्रोल करेन आणि इकडून मी गॅलरीमध्ये जाईन. गॅलरीवरती क्लिक केलं, त्यानंतर माय ड्राईव्ह फोटोजमध्ये मी क्लिक करेन आणि जो फोटो मी कॉपी केला आहे त्याला सिलेक्ट करेन आणि ॲज अ स्क्रीनसेवर म्हणून सेट करेन ह्या आयकॉनने. येस, आता हा माझा स्क्रीनसेवर म्हणून सेट झाला आहे. तर आता आपण पुन्हा परत होम स्क्रीनला जाऊया आणि आपली स्क्रीन ही पर्टिक्युलर टाईम इंटरवलपर्यंत आयडल ठेवल्यानंतर आपण सेट केलेला वॉलपेपर प्रॉपरली येतो आहे का ते चेक करूया. तर अशा पद्धतीने आपण सिलेक्ट केलेली इमेज ही प्रॉपरली स्क्रीनसेवर म्हणून सेट झालेली आहे. तर तुम्ही देखील अशा प्रकारे स्क्रीनसेवर कस्टमाइज करू शकता. तर असेच नवीन नवीन XV700चे फीचर जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.